नमस्कार, मी सुरेश शिंदे. आत्ता आपण पडवळकर कॉलनी या ठिकाणी आहोत. नुकतीच बालेवाडी या ठिकाणी काही कॉलेजच्या स्पर्धा झाल्या, त्यातील काही स्पर्धक विद्यार्थी आपल्याबरोबर आहेत ज्यांनी चांगले मेडल आणलेले आहेत. त्याच्यावर आपण थोडक्यात जाणून घेऊया. तुझं नाव सांग बरं. राघव सचिन सावंत. बरं, तू साधारण किती फाईट्स केल्यात? 4. कुठे कुठे? सातारा, सोलापूर आणि आपल्या नाशिक. बरं, साताऱ्याला काय कोणते मेडल भेटलं तुला? ब्रोंज. फाईट होती. हां. दुसरे? फाईट खाते. आणि दुसरं साताऱ्यानंतर बारामतीला काय भेटलं? बरं, आणि सोलापूरला? ब्रोंज आणि सिल्वर. आणि आत्ता जे बालेवाडी आहेत त्याला काय भेटलं? बरं, आता या ठिकाणी जी स्पर्धा झाली, पहिल्या 3 स्पर्धा आणि त्याच्यात काय फरक होता? ठीकच होती, पण त्याच्या आधीचे होत्या ना, त्याच्यात मुलं डिफेन्स नव्हते करत आणि आत्ताचे जे ते डिफेन्स लईच लक्ष देते. बरं, साधारण किती मुलं होते आत्ताच्या स्पर्धेला? साधारण 1-2 हजार. बरं, आता तुझ्या समोर जो स्पर्धक होता तो साधारण किती वयाचा होता आणि मुलगा मुलगी असेल? 10-11 वर्षाचा. म्हणजे सेम तुझ्या जवळपास वयाचा. बरं, तुमची काय कोणती फाईट झाली त्यावेळेस? काय पॉईंट टाकलं त्याच्यावरती? 2 विभाग आणि 1 इकोन. आणि किती वेळ झाली तुमची फाईट? 1 मिनिट. बरं, जाताना तू कसं गेला? म्हणजे बस होती कसं? बस होती. कुठून बस होती? आणि येताना? बस. आणि प्रवास कसा झाला? आता त्याचे पालकसुद्धा आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडे थोडं जाणून घेऊया. मॅडम नमस्कार, आपण काय सांगाल आपल्या मुलाबद्दल? काय सांगायचं आहे. बरं, कसं म्हणजे काय प्रगती काय आहे त्याची? खूप छान प्रगती आहे सर. त्याच्या आधीपेक्षा आता खूप पुढे झालं आहे. स्ट्रॉंग पण झाला आहे. आणि साधारण किती वर्षापासून तुम्ही क्लास लावलेला? 2-2.5 वर्ष झाली. 2-2.5 वर्षापूर्वीचा मुलगा आणि आता काय फरक आहे? खूप फरक आहे सर. अभ्यासात का बाकी इतर? अभ्यासामध्ये पण आणि तसा अदर ॲक्टिव्हिटीमध्ये पण तो समोरच असतो. बरं, आता एवढे त्याला मेडल भेटले, तुम्हाला काय म्हणजे कसं वाटतं? छान वाटतं सर. आता याचं श्रेय तुम्ही कोणाला देता? म्हणजे मुलाचं आहे कसं शिकवतात तुम्हाला? सर म्हणजे ग्रेट